नहीं, झुकना अब नहीं, इतिहास कर नया। शेर जा निकल, सारे रुख बदल, दिखला जोश नया। रुकना अब नहीं, झुकना अब नहीं, इतिहास कर नया। शेर सा निकल, सारे रुख बदल, दिखला जोश नया। साथ चलो, साथ है बुद्ध की राहें, डट के चलो, मंजिलें खोले बाहें। साथ चलो, साथ है बुद्ध की राहें, डट के चलो, मंजिलें खोले बाहें। जय भीम क्रांति का नारा है, जय भीम दुनिया में न्यारा है, जय भीम सबका सहारा है, जय भीम जहाँ से भी प्यारा है। जय भीम क्रांति का नारा है, जय भीम दुनिया में न्यारा है, जय भीम सबका सहारा है, जय भीम जहाँ से भी प्यारा है, जय भीम। आए कोई डरना नहीं, संविधान साथ है, ऐसा निखर देखे सभी तुझ में जो बात है। आए कोई डरना नहीं, संविधान साथ है, ऐसा निखर देखे सभी तुझ में जो बात है। जल जाने दे सबको अभी मशाल ऐसी बन, रोशन करे सबका जीवन, मिसाल ऐसी तू बन। तुझ में भी खून है किसका दिखा दे, मैदान में आज तू डट के दिखा दे। तुझ में भी खून है किसका दिखा दे, मैदान में आज तू डट के दिखा दे। जय भीम क्रांति का नारा है, जय भीम दुनिया में न्यारा है, जय भीम सबका सहारा है, जय भीम जहाँ से भी प्यारा है। जय भीम क्रांति का नारा है, जय भीम दुनिया में न्यारा है, जय भीम सबका सहारा है, जय भीम जहाँ से भी प्यारा है। अन्याय हो चाहे जिधर, लड़ हो के तू निडर, रुक जाए सब चाहे तू जब हो तू ही तू उधर। अन्याय हो चाहे जिधर, लड़ हो के तू निडर, रुक जाए सब चाहे तू जब हो तू ही तू उधर। हर बात जो भीम ने कही तू भूलना नहीं, आलाप तू ये छेड़ दे, झूमे यहाँ हर कोई। गौतम सा बन के आदर्श दिखा दे, भीम जैसा करके उत्कर्ष दिखा दे। गौतम सा बन के आदर्श दिखा दे, भीम जैसा करके उत्कर्ष दिखा दे। जय भीम क्रांति का नारा है, जय भीम दुनिया में न्यारा है, जय भीम सबका सहारा है, जय भीम जहाँ से भी प्यारा है। जय भीम क्रांति का नारा है, जय भीम दुनिया में न्यारा है, जय भीम सबका सहारा है, जय भीम जहाँ से भी प्यारा है। जय भीम क्रांति का नारा है, जय भीम दुनिया में न्यारा है, जय भीम सबका सहारा है, जय भीम जहाँ से भी प्यारा है। जय भीम क्रांति का नारा है, जय भीम दुनिया में न्यारा है, जय भीम सबका सहारा है, जय भीम जहाँ से भी प्यारा है। जय भीम।
मांडीवरून हात जोडा. एका आवाज मागं पुढे म्हणू नका, ज्याला नशीब त्यांनी फक्त हात जोडा. नमो तस्स भगवतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो शरणं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि. तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि. शिखापदं समादि. शिखापदं समादियामि. शिखापदं समादियामि. साधु साधु H के स्टाईल. माझ्या भीमराया वाय सांगा पुढारी होईल का. माझ्या भीमराया वाय सांगा पुढारी होईल का. आता पुढारी होईल का. सांगा पुढारी होईल का. आता पुढारी होईल का. सांगा पुढारी होईल का. पाना पानाला कधीच नाही चुकून हा पापणारा. चांगला किल्ला पाहून कधी कर्तव्याला चुकणारा. वादळातली समाज नव्हता. वादळातली समाज नव्हता. किनारी लावील का. H के स्टाईल. माझ्या भीमराया वाय सांगा पुढारी होईल का. माझ्या भीमराया वाय सांगा पुढारी होईल का. आता पुढारी होईल का. सांगा पुढारी होईल का. आता पुढारी होईल का. सांगा पुढारी होईल का. करुणेचा सागर होऊन करुणेने कळवळणारा. दीनदलितांसाठी अगदी तळमळणारा. भीमासारखा कर्तृत्वाचा पहाड होईल का. H के स्टाईल. माझ्या भीमराया वाय सांगा पुढारी होईल का. माझ्या भीमराया वाय सांगा पुढारी होईल का. आता पुढारी होईल का. सांगा पुढारी होईल का. आता पुढारी होईल का. सांगा पुढारी होईल का.
HK Style. HK Style. सटविला सोन्यानं तो संसार भीमा करमानं. सटविला सोन्यानं तो संसार भीमा करमानं. शिलवान भाई शिलवान, विद्यापतीचा धन्यवाद. शिलवान भाई शिलवान, विद्यापतीचा धन्यवाद. सटविला सोन्यानं तो संसार भीमा करमानं. सटविला सोन्यानं तो संसार भीमा करमानं. आल्या पहाटे उठून शेणी गवऱ्या थापून राख पोळ सागे पै पै का जमून श्रमण गो श्रमण श्रमण गो श्रमण सटविला सोन्यानं तो संसार डीजे सुमित सटविला सोन्यानं तो संसार भीमा करमानं. सटविला सोन्यानं तो संसार भीमा करमानं. सूर्य भिवराया रमाईची सावली. प्रभाकरा ललिताची रमाचरणी लावली. सोमान लई सोमान. सटविला सोन्यानं तो संसार भीमा HK करमानं. Style. HK Style. सगळ्यांना माझा जय भीम. देशाला जिजाऊ दिवा पाहिजे. गळ्यात घालून फिरतोय मी सोन्याचा आंबेडकर आज गळ्यात घालून फिरतोय मी सोन्याचा आंबेडकर आज गळ्यात घालून फिरतोय मी सोन्याचा आंबेडकर तू इतका दिला
कधी सराव तू कधी आम्हा हे कधी सराव तुला देव म्हणावं अध्यक्षा रतनताई कांबळे यांना विनंती करते की तथागत भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचा आहे. कधी सराव तू कधी आम्हा हे कधी सराव तुला देव म्हणावं जीवनाव म्हणावं तुला देव म्हणावं जीवनाव म्हणावं देव म्हणावं जीवनाव म्हणावं जीवाला थांबलाच काय हे वाजव रे. छप्पनची विधानसभेचे अध्यक्ष प्रल्हाद शेळके गुरुजी यांना मी विनंती करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन त्यांनी करायचं आहे. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचा आहे. प्रल्हाद शेळके गुरुजी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांचं पूजन होत आहे. पुष्पहार अर्पण केला जात आहे. साधू साधू साधू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बळाच्या भीममूर्ती साजरी बळाच्या भीममूर्ती साजरी हमेशा याद रखना, शिक्षा ही सम्मान का एकमात्र रास्ता है, क्योंकि बिना शिक्षा के इतिहास का ज्ञान नहीं होता और जो अपना इतिहास नहीं जानते वो कभी इतिहास बना नहीं सकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इंडियन सेंटर मंडळ आणि भारतीय बौद्ध सभेचे जेवढे पदाधिकारी असतील त्यांनी स्टेजवर यायचं आहे. जेवढे पदाधिकारी त्यांनी स्टेजवर यायचं आहे. धम्मं नमामि संघं नमामि. बघा मान्यवर आठवड्यात तिथे पैसे घ्यायचा आहे. भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि शिक्षापदं समादियामि. अभिन्नदाना वेरमणि
शिक्कापदं समादयामि कामेषु मुसवादा वीरमणि शिक्कापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वीरमणि शिक्कापदं समादयामि साधु 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 बुद्ध पूजा होत आहे वनगंध गुरुपेतं एतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपाद सरोरे पूजयामि बुद्धं कुसुमेन नयनं पुय्येन मेतेन लभामि मोक्षम् उपमिलायति यथा यदम्मे कायो तथा याति विनाशभाव गणसा बुद्ध धम्मा च संघ सुगतनुभव धातु धातु कपे लंकार जम्बुदीपे चितसपुरवरे नागलोके दशबलतनोज बोधिकेतं नमामि वन्दामि चेत्यं सभठानेषु प्रतिष्ठितम् सारे धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकल विजयानं देवरूपं सुजीव विमल चक्षु गौरगौसं गौरवर्णं सुकाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेम विरजराज्यं सुजतनेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य परमरत्न सत्संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेज पंकजानवरा रत्न समुद्र भगवंतं सकरा भक्त काजा सौदार संगति चक्रधरिता करी आपलारी उरी रोद्रूपा मुनि महामानव बोलती सर्त संयम शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा मी भीमराजा मी भीमराजा अशी बोलत जाता भवतु सर्व मंगलम रक्षन्तु सर्व देवता सर्व बुद्धानुभावेन सदा सन्ति भवन्तु भवतु सर्व मंगलम रक्षन्तु सर्व देवता सर्व धम्मानुभावेन सदा सन्ति भवन्तु भवतु सर्व मंगलम रक्षन्तु सर्व देवता सर्व संयोग संकल्पा जन्म पन्नो रसोयता आयुरारोग्य संपत्ति सब संपत्ति निरोचन तत् निब्बाण संपत्ति एमिनाते समे जतु साधु साधु साधु. त्याच्यात आपल्या आदर्शांची पूजा झालेली आहे आणि सामुदायिक वंदन सुद्धा झाले. आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्या विभागाचे लाडके आमदार आदरणीय डॉक्टर बालाजी केनेकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या टाळेच्या गजरात स्वागत करतात आणि आमदार साहेबांना विनंती त्यांनी खुर्चीवर बसून घ्यायचं. आणि बघा बरेचसे नेते बघितलेले त्रिचरण पंचवीस चालू असताना ते डायरेक्ट येतात, परंतु डॉक्टर बालाजी केनेकर यांना धम्माची काहीतरी माहिती असेल म्हणून ते त्रिचरण पंचवीस होतपर्यंत साईडला उभे राहिले. त्यांचं मी या भारतीय बौद्ध सभेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. याचे शोभीकरण केलेले आदरणीय डॉक्टर मानकर यांच्या अंदर निधीतून त्याच्या विहाराचं उच्चारण होत आहे. आमदार साहेबांना विनंती की आपलं विहार चालत आहे. बाकीच्यांनी Congratulations and celebrations. We want to tell you how blessed I
आगमन झालेलं आहे. सर्वात प्रमुख पाहुण्यांचे या ठिकाणी मी शब्द सुमनांनी स्वागत करते. त्यांना मी भारतीय गोदमा सभागत शाखा गायकवाडपाडा उपस्थित असलेले आपले लाडके आमदार माननीय डॉक्टर बालाजी किनीकर साहेब यांचे या ठिकाणी स्वागत होणार आहे. राज्य जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रल्हाद शेळके हे त्यांचं स्वागत करणार आहेत. अंबरनाथ विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय डॉक्टर बालाजी किनीकर साहेब यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. टाळ्यांचा कडकडाट हा व्हायलाच हवा. टाळ्या वाजल्याच पाहिजेत. आमदारांचं स्वागत होत आहे. आमदारांच्या निधीतून या ठिकाणी अशोका बुद्ध विहाराचं देखील सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे. आज विश्वाला शांतीचा संदेश देणारे त्यांना वंदन करून विश्वरत्न बोधिसत्व भारतरत्न ज्यांच्यामुळे आजचा हा दिवस आपल्याला सोनेरी दिवस आणले आहे ते आपले सर्वांचे दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 132व्या जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि खूप आनंद होतोय. त्या विहारामध्ये एक असं विहार आहे की सर्व एकत्र येऊन सर्व काम करतात. कारण का प्रत्येक विहारात 2 गट आहेत असतात. त्यामुळे आपल्या गायकवाडपाड्यातील हे विहार खूपच चांगलं आहे, आनंदी आहे आणि आता खूप छान दिसतंय. त्यामुळे तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. बाबासाहेबांचं आपल्या मतदारसंघामध्ये तुम्हाला माहितीच असेल एक 10-12 दिवसापूर्वी आपण 5 कोटीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आपण मंजूर करून आणलेलं आहे. आपल्या उल्हासनगरला पूर्णकृती पुतळा जो खूप दिवसाची मागणी होती आपल्या समाजाची सुभाष टेकडीवरती त्यासाठी आपण 1 कोटी आपण मंजूर करून आणले. त्यामुळे आपल्या शासनाचे खरोखर आभार मानून तेवढे कमी आहेत. आपल्या समाजाची निवासी शाळा आणि बालकीची संस्थाही आपल्या उल्हासनगरमध्ये आलेली आहे. त्यामुळे एक चांगलं कार्य आणि चांगला समाज कल्याणच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. असंच एकत्र आणि येऊन आनंदाने आपल्या बाबासाहेबांची जयंती आपण साजरी करूया. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सर्वात जास्त आणि मोठी जयंती सर्व विभागामध्ये साजरी होते आणि विश्वात म्हणजे पूर्ण जगात आजचा हा दिवस शिक्षक दिवस म्हणून अमेरिकेने जाहीर केलेलं आहे. हे आपलं डॉक्टर बाबासाहेबांचं खरोखर भूषण आहे. ते आपले महाराष्ट्रापुरते नाही आपल्या पुरते राहिलेले नाही आहेत, ते पूर्ण जगासाठी अर्पित झालेले आहेत आपले बाबासाहेब. आणि आजचा हा दिवस मग सर्वांचा आनंदाचा दिवस आहे आणि मी तुम्ही सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. कारण का अजून 5-7 ठिकाणी जायचं आहे. त्यामुळे मी सर्वांची रजा घेतो. मला वाटतं जेवणाचीही सोय झालेली आहे आणि त्याचप्रमाणे मला वाटतं प्रवचनही बाकी आहे. त्यामुळे 12:30 वाजतात, 1 वाजले. जास्त वेळ नाही घेता मी इथंच थांबतो. जय भीम. धन्यवाद आमदार साहेब. परंतु माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, विहाराचं सुशोभीकरण तर तुम्ही केलंच, परंतु गायकवाडपाडा परिसर हा तुमच्या आमदारकीच्या क्षेत्रामध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी संघर्ष केला, पाण्यासाठी सत्याग्रह केला, परंतु आमच्या या जनतेला पाण्यापासून वंचित राहावं लागतं. असं झालंय की धरण उशाला आणि कोरड घशाला आहे. त्यामुळे आम्ही विनंती करतो की पाणी आम्हाला व्यवस्थितरित्या मिळावं. 2 महिन्यापूर्वी आपल्या या विभागामध्ये पाण्याची टाकी आपण मंजूर करून घेतलेली आहे 3.5 कोटीची. त्यामुळे त्याचं टेंडर मला वाटतं ह्या 2-4 दिवसामध्ये निघतंय. प्रोसिजरमध्ये होतं पण ह्या हप्त्यात कसल्या परिस्थितीत टेंडर काढू आपण. टेंडर काढून त्याचं काम लवकरात लवकर चालू करून आता ताईने सांगितलंय, मला काय माहिती नव्हतं, पण कोणता जो 2 विभाग आहेत ते मला सांगा. आपण त्यासाठी गोष्टी माझ्या पैसे मी देतो. काय 5-10 लाख रुपये लागले मी देतो, परंतु ते मला ते आज माहिती झाले ते काम झालं पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद आमदार साहेब. पुढील कार्यक्रम आहे
प्रवचनाचा प्रदर्शक म्हणून लाभलेले डॉक्टर बी प्रधान सर यांचं स्वागत या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षा आदरणीय रतनताई कांबळे करीत आहेत. टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा. प्रमुख पाहुणे आपल्यासाठी वेळात वेळ काढून आलेले आहेत. डॉक्टर बी प्रधान सरांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. टाळ्या वाजल्या पाहिजेत. स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. रतनताई कांबळे या सरांचं स्वागत करीत आहे. ज्याला आपण घरचा वैद्य म्हणतो असे आपले डॉक्टर जे मानकर साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. अरुण शिरसाट गुरुजी जे सरांचा आज वाढदिवस आहे त्यांना भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आणि निमजोग मित्रमंडळाच्या वतीने वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. समाजसेवक आमचे दादा शशिकांत दादा गायकवाड यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. शेळके गुरुजी यांचं स्वागत करणार आहे. शेळके गुरुजी दादांचं स्वागत करीत आहेत. समाजसेवक गणेश चौगुले साहेबांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. श्री गायकवाड गुरुजींना विनंती करते की गणेश चौगुले साहेबांचं स्वागत करायचं आहे. टाळ्या वाजल्या पाहिजेत. प्रमुख पाहुण्यांसाठी आपल्या वेळ काढून आलेले आहेत. नामदेव शिरसाट गुरुजींचं स्वागत या ठिकाणी शेळके गुरुजी करीत आहेत. शेळके गुरुजी अरुण नामदेव शिरसाट गुरुजींचं स्वागत करीत आहेत. टाळ्या वाजल्या पाहिजे. म्हणून लागलेले बी प्रधान सर डॉक्टर बी प्रधान सर हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना प्रथम वंदन करतो. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 132व्या जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भविष्यपती रतनताई कांबळे, अरुण शिरसाट गुरुजी, अम्रपालीताई कदम, उपाध्यक्ष प्रल्हादजी शेळके, आमचे मित्र डॉक्टर जे मानकर, इतर उपस्थित असलेले सर्वच पदाधिकारी आणि बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही फक्त गल्ली बोहल्यातच नाही आहे, फक्त महाराष्ट्रामध्येच नाहीये, फक्त भारतामध्येच नाहीये, तर संपूर्ण जगभर आज 14 एप्रिलचा उत्सव फार मोठ्या संख्येने फार मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे तेज आहे हे तेज आज संपूर्ण जगानं एखाद्या महासूर्यासारखं तळपतं तेज पाहून, एक प्रज्ञासूर्य ज्याला आम्ही म्हणतो, तो संपूर्ण जगभर आज जगभराने आपलं संपूर्ण जीवन जे आहे हे या समाजासाठी, या देशासाठी, या मानव जातीसाठी व्यतीत केलेलं आहे. आणि म्हणूनच आम्ही त्याला महामानव असं म्हणतो. असं म्हणतात की जो विद्वान आहे आणि प्रामाणिक आहे त्याला आम्ही महान म्हणतो, परंतु जो विद्वानी आहे, प्रामाणिक आहे,
आणि संपूर्ण मानव जातीला एका विशिष्ट दिशेने परिवर्तन करण्याची त्याची ताकद आहे, जो करू शकतो त्याला आम्ही महामानव असं म्हणतो. त्या संज्ञेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही महामानव म्हणतो. या संपूर्ण मानव जातीचा विचार करण्याची जी परंपरा आहे ती परंपरा पुढे नेण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. मित्रांनो, या जगामध्ये आपण बघतोय की दोन असे प्रवाह सुरुवातीपासून आहेत. एक तर आहे ब्राह्मणवादाचा प्रवाह आणि दुसरा आहे हा पुरोगामीवाद्यांचा प्रवाह. त्याचा जर आपण सुरुवातीपासून जर विचार केला तर मग ते चार्वाकापासून बुद्धापासून तर अशोकापासून जे आमचे संत आहेत त्याच्यामध्ये संत कबीर असतील, संत तुकाराम असतील, एकनाथ असतील, रोहिदास असतील, चोखामेळ असतील, त्याचबरोबर त्याच परंपरेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्याच परंपरेमध्ये राष्ट्रपिता, ही एक संपूर्ण मानव जातीची ही एक परंपरा आहे. आणि ही परंपरा अत्युच्च टोक जे आहे हे बुद्धाच्या काळामध्ये आणि बुद्धाच्या काळाच्या नंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला परिवर्तित केलं, त्याला गतिमान केलं. अशोकाच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये असलेले जे काही ज्ञान आहे, असलेली जी काही विचारसरणी आहे, असलेल्या ज्या काही डिग्री आहेत, ह्या सर्व बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवलेला होता. आणि म्हणून आम्ही त्यांना अलेक्झांडर ऑफ द डिग्री, या डिग्रीचा, या पदवीचा एक अलेक्झांडर आहे. मित्रांनो, त्या काळामध्ये 1913 पासून तर 1923 पर्यंत बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या काही डिग्र्या मिळवल्या असतील आणि प्रथम मुख्यतः इकॉनॉमिक्स मध्ये, अर्थशास्त्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जास्तीत जास्त अभ्यास केला. आणि तो जो मुद्दा जो आहे, आर्थिक मुद्दा जो आहे, आर्थिक ज्या काही योजना असतील, आर्थिक जो काही भाग असेल, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मग त्या प्रॉब्लेम ऑफ द रुपीज असतील किंवा बाकीच्या सगळ्या त्यांच्या त्या संशोधनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याचं रिफ्लेक्शन, त्याचं प्रतिबिंब त्या भारतीय राज्यघटनेमध्ये किंवा त्यांनी केलेल्या संपूर्ण या कार्यामध्ये आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, मग ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सर्व तरतुदी त्या इकॉनॉमिक्स मध्ये आज आपण बघतोय की ती प्लॅनिंग कमिशन असेल, ती ही इथली रिझर्व्ह बँक असेल किंवा इथं असलेलं संपूर्ण इकॉनॉमिक्सचं जे काही धोरण आहे जे आमच्या राज्यघटनेमध्ये त्या डायरेक्ट टू प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसीमध्ये रिफ्लेक्ट होते. या संपूर्ण अर्थशास्त्राच्या ज्या गोष्टी आहेत या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या डिग्र्यांमधून, आपल्या या अभ्यासांमधून त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट करण्याला दिसून येतं. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी या संपूर्ण मानव जातीचा आणि प्रामुख्याने भारतीय समाज व्यवस्थेचा अभ्यास केला होता. आणि संपूर्ण आपण बघतोय की ही जात ही जी व्यवस्था आहे, या जाती व्यवस्थेवर मुख्यतः त्यांनी 3 असे प्रमुख असे ग्रंथ लिहिले. त्याच्यामध्ये हू वेर द शूद्राज असतील, अनटचेबल्स असतील, आणि या जातीयतेचं जे उत्तर आहे ते कशामध्ये असेल तर अनिहिलेशन ऑफ कास्ट मध्ये आहे. या अनिहिलेशन ऑफ कास्ट मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे दाखवून दिलं की या जातीचा निर्मूलन आपण कसं करू शकतो. त्या काळामध्ये गांधीजी जिवंत होते, गांधीजीला ती गोष्ट पटली नाही. गांधीजींनी त्या अनिहिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथांवर 2 विस्तृत असे ग्रंथ लिहिले आणि त्याला खोडून काढण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की ही जी चातुर्वर्ण व्यवस्था आहे
ही जी श्रम विभागणी आहे ही आवश्यक आहे असं मत जे आहे हे गांधीजीचं होतं. परंतु दिस इज द डिव्हिजन ऑफ द लेबर असं गांधीजी म्हणत होते. परंतु बाबासाहेब आंबेडकर म्हटले की दिस इज नॉट द डिव्हिजन ऑफ द लेबर, दिस इज द डिव्हिजन ऑफ द लेबरर्स. हे श्रम विभागणी नाहीये तर ही श्रमिकांची विभागणी आहे. कारण श्रमिक जो आहे, श्रमिक जरी असला तर तो कोणत्या जातीचा आहे त्या जातीवर त्याचा विभागणी केली जाते. आणि म्हणूनच त्या काळामध्ये जे कम्युनिस्टांची जी काही आंदोलनं होती त्या कम्युनिस्टांच्या आंदोलनामध्ये मग ते संप असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर बाबासाहेबांनी त्यांना ठणकावून सांगितलं की आमचा जो कामगार आहे त्या कामगारामध्ये एकी नाहीये. जेवताने तो जो कामगार जो आहे हा वेगळा बसतो. त्या सुताचं ते जे त्याला ते तुटकी लावून जे काही ते काम करायचं असतं त्यामध्ये आमच्या श्रमिकांना, आमच्या दलितांना, आमच्या अस्पृश्य वर्गामधील लोकांना तिथं वाव नाहीये, तिथं एंट्री नाहीये. आणि म्हणून ही श्रमिकांची विभागणी नाहीये, इथं सुद्धा ही जातीयता आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलं. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भरपूर असं वेगवेगळ्या रीतीने कॉन्ट्रीब्युशन आहे. मग ते जातीयतेच्या विरुद्ध आपण बघतोय की या देशामध्ये ज्या काही जवळपास 6 ते 6.5 हजार जाती आहेत, उपजाती आहेत आणि या उपजातींमध्ये कोणाची जमत नाही. खालची जात वरच्या जातीचं जमत नाही, वरची जात खालच्या जातीला तुच्छ करतं. आणि त्याच्यामध्ये ती जातीयता फक्त उच्चवर्णीयामध्येच नाहीये तर त्या खालच्या वर्गांमध्ये सुद्धा जातीयता आपल्याला दिसून येतं. एससी मध्ये सुद्धा कितीतरी जातीयता आहे. आम्ही ज्यांनी कोणी बुद्ध धर्म स्वीकारलेला आहे, पूर्वाश्रमीचे जे काही महार आहेत यांच्यामध्ये सुद्धा जातीयता आहे. मग ते बाकीच्या गोष्टी तर बाजूलाच राहिल्या, मातंग असतील, ढोर असतील, सांबार असतील, ते तर एकमेकांना जवळ करतच नाहीये. तर ही जी गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या गोष्टींमुळे हा भारत देश हा कधी पुढे जाऊ शकला नाही. या जगामध्ये बऱ्याच काही अशा क्रांत्या झाल्या परंतु या जगामध्ये या भारत देशामध्ये या जातीयतेचा कोणी असा त्याला फाडू शकेल असं होऊ शकलं नाही. इथं असलेले जे काही संत होते त्या संतांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तुकाराम असतील, नामदेव असतील, चोखामेळा असतील किंवा संत कबीर असतील, या सर्वांनी त्याच्यावर प्रयत्न केला त्याच्यावर प्रहार करण्याचा. परंतु त्यांनी देवाचा देव पण हे नाकारलेलं नाही. शेवटी ते देवाला ते शरणच गेले आणि त्यामुळं त्यांच्याकडून सुद्धा जातीयतेचा विध्वंस होऊ शकला नाही. म्हणून मित्रांनो, या सर्व गोष्टीचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण बघतोय की हा जो धम्म आम्हाला दिला, हा जो बौद्ध धम्म आम्हाला दिला तो फार विचारांती बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्म दिला. मग असं जे सांगितलं जातं, आता तुम्ही सर्व इथले शहरातले लोक आहात, वाचलेले लोक आहात, भाषण ऐकतात, हे करतात, तर तुम्हाला माहिती असेल की बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस ते मॅट्रिक पास झाले त्यावेळेस त्या केळुस्कर गुरुजींनी त्यांना जो बुद्धाचं चरित्र दिलं तर तेव्हापासून तर बाबासाहेब आंबेडकरांचा कल जो आहे त्या बुद्ध धर्माकडे आहे. आणि आपण ते बघतोय की मग त्या त्या सभेमध्ये असेल हिंदू धर्म सोडणार आहे याचं जे ऐलान जे आहे त्या बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण बघतोय की तो बुद्ध धर्म स्वीकारण्याच्या अगोदरच बाबासाहेब आंबेडकरांनी मग त्यांच्या घराचं नाव जे आहे त्या बुद्धाच्या परंपरेतील राजघर असं ठेवलेलं असेल. किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे काही एज्युकेशन संस्था दिल्या त्या एज्युकेशन संस्थेचा ज्या औरंगाबादला मी सुद्धा शिकलो तर त्या विद्यालयाचं नाव सिद्धार्थ महाविद्यालय केलं. तर बाबासाहेब आंबेडकरांना या बुद्ध धर्माकडे हे तेव्हापासूनच हे सर्व आकृष्ट झालेलं होतं. आणि म्हणूनच त्यांनी घटना लिहित असताना किंवा घटनेमध्ये ज्या वेगवेगळ्या तरतुदी केल्या त्या तरतुदीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की मग तो अशोक चक्र स्वीकारलेला असेल किंवा आमचे ते
राजमुद्रा स्वीकारलेली असेल, सिंहाची राजमुद्रा स्वीकारलेली असेल, या सगळ्या गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ते दिले आहेत. बाबासाहेब आंबेडकर असे म्हटले होते की भारतीय राज्यघटनेमध्ये हे जे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व न्याय जो आहे हा काही मी त्या फ्रेंच राज्यक्रांतीमधून घेतलेला नाही, तर हे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय हे जे मी आहे हे बुद्धाच्या तत्वामधून घेतलेले आहे. बुद्धाचं तत्व जे आहे अस्सलायन, त्रैविध्य आणि कालाम हे जे सूत्र आहेत, या अस्सलायन, कालाम आणि त्रैविध्य यामधून मी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व घेतलेलं आहे. तर एवढा असा प्रदीर्घ, असा गाढा असा विश्वास हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या बुद्ध धम्मावर होता आणि म्हणून आम्हाला हा बुद्ध धम्म हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. ह्या बुद्ध धम्माने आम्हाला काय दिलं? बुद्ध धम्म काय करतो? तो बुद्ध धम्म इथल्या वेदाला नाकारतो, बुद्ध धर्म इथल्या चातुर्वर्ण्याला नाकारतो, इथं बुद्ध धर्म हा इथल्या नित्यवादाला नाकारतो. या सर्व गोष्टी ज्या आहेत, जसं वेद म्हणतात की मी सांगाल तीच पूर्व दिशा आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकर म्हणतात किंवा बुद्ध धर्म असं म्हणतो की मी सांगेल असं नाही आहे, तर तुमच्या बुद्धीला जर पटत असेल तरच ते तुम्ही स्वीकारा, मी सांगतो म्हणून तुम्ही स्वीकारू नका. ही जी तत्व प्रणाली बुद्धाची जी आहे की तुम्ही तुमच्या बुद्धीला स्मरून, तुमच्या बुद्धीला तार्किकदृष्ट्या जर पटत असेल तरच तुम्ही हे स्वीकारा, अन्यथा तुम्ही स्वीकारू नका. किंवा बाकीचे जे धर्म आहेत, ते धर्म आहेत, तर ते स्वतःच आम्ही स्वतः या देवाचे किंवा याचे आम्ही प्रेषित आहोत किंवा आम्ही स्वतःच देव आहेत, परंतु बुद्ध धर्म तसं सांगत नाहीये. तर बुद्ध धर्म असं म्हणतो की मी फक्त मार्गदर्शक आहे, मी तुम्हाला फक्त मार्ग दाखवू शकतो, मी तुमचा बाकीच्या काही गोष्टी नाही आहेत. तर तुमचा इथं पंचशील असेल, 10 पारमिता असतील किंवा आर्य अष्टांगिक मार्ग असेल, तर या सर्व तुम्ही गोष्टी करा, तुम्ही सुद्धा या मार्गाने जाऊ शकता. असं एकदम असं सायंटिफिक असं तत्वावर आधारलेला हा बुद्ध धर्म आहे. आणि म्हणून जगातील लोक हा एक तत्वज्ञाचा धर्म आहे असं म्हणतात. जगामधले जे काही संशोधक आहेत, जे समाजशास्त्रज्ञ आहेत, ते असं म्हणतात की हा बुद्धिजीवी लोकांचा धर्म आहे, कारण की बुद्धीला जर पटत असेल तरच तुम्ही घ्या, असा हा बुद्ध धर्म बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. ही चातुर्वर्णी व्यवस्था जी आहे, ज्या चातुर्वर्णी व्यवस्थेचं आताच मी तुम्हाला सांगितलं, गांधी असेल किंवा बाकीच्या सर्व लोकांनी त्याचं समर्थन केलं, परंतु बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की नाही, चातुर्वर्णी व्यवस्थेमध्ये ही जातीयता आहे आणि त्याच्यात उच्च आणि निश्चितता आहे. बाबासाहेब बुद्ध धर्म असं सांगतो की इथं ते आश्रम जे आहे ते काय वानप्रस्थ असतं, वानप्रस्थ आश्रम आहे किंवा ग्रस्त आश्रम आहे किंवा संन्यास आश्रम आहे, हे सुद्धा मला मान्य नाही. कारण की त्यामध्ये ते शिक्षणाचा जो अधिकार आहे, तो शिक्षणाचा अधिकार महिलांना, स्त्रियांना आणि इथल्या अस्पृश्यांना, शूद्रांना हा देण्यात आलेला नव्हता. तसंच त्या संन्यास आश्रमांमधील जे काही या परमेश्वरापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे यांना नाकारलेला आहे. आणि म्हणून हे जे आश्रम आहेत यांना सुद्धा बुद्ध धर्माने त्याला नाकारलेले आहेत. तर अशा या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी बुद्धाने स्वीकारल्या आणि बुद्धाने नाकारल्या, ह्या दोन्ही गोष्टी आहेत. आणि म्हणूनच आपण बघतो की या बुद्धाच्या काळामध्ये बुद्धाने ह्या अनेक अशा, तो भंगी असेल, तो कोणत्या दुसऱ्या नावी असेल किंवा ह्या अशा वेगवेगळ्या या समाजातील लोकांना, त्या काळी असलेल्या त्या अस्पृश्य वर्गातील लोकांना त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्यांना त्याच्यामध्ये त्यांच्या त्या धम्मामध्ये स्थान दिलं आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरा आणखी एक वर्ग आहे, स्त्रियांचा वर्ग. समोर बसलेल्या भरपूर स्त्री आहेत, म्हणून मला असं सांगावंसं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक वेळी स्त्रियांचं बाजू घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये तुम्ही जर बघत असाल तर प्रत्येक ठिकाणी जी काही कलमं असतील, ते 14 असेल, 15 असेल, 16 असेल, जेवढे काही कलमं असेल त्याच्यामध्ये समानतेची जी गोष्ट केलेली आहे, त्याच्यामध्ये
ती जात धर्म आणि त्या जात धर्मामध्ये बरोबरच त्याने लिंग जे आहे लिंगाच्या समानताचा हा शब्द घातलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की कोणत्याही देशाची प्रगती ही मोजायची असेल तर ती कशी मोजायची. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की त्या देशातील त्या समाजातील स्त्रियांची किती उन्नती झालेली आहे, स्त्रियांची किती उन्नती झाली आहे, त्या स्त्रियांच्या उन्नतीवर त्या देशाची उन्नती आपण करू शकतो. जर स्त्रियांची उन्नती जर झाली नसेल तर त्या समाजाची उन्नती असं झाली असं म्हणू शकत नाही. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी तो जो आपल्या हिंदू कोड बिलाचा जो प्रश्न असेल तो हिंदू कोड बिलाचा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी 1947 ते 1951 पर्यंत त्यांनी तो लावून धरला. त्या काळी नेहरूंनी त्याला जे काही बाबासाहेब आंबेडकरांनी त्या हिंदू कोड बिलामध्ये त्या स्त्रियांच्या अधिकाराविषयी स्त्री ही सुद्धा एक माणूस आहे, तिला सुद्धा या जगण्याचा अधिकार आहे, तिला सुद्धा या समतेचा अधिकार आहे, ती एक फक्त उपभोगाची वस्तू नाहीये हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रखरतेनं तिथं मांडण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून हिंदू कोड बिल तिथं मांडलं. परंतु त्या काळामध्ये ते पास होऊ शकलं नाही. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला. तर असे त्या जास्तीत जास्त तिथं सहभाग दिसून येतो. आणि म्हणून त्या दामोदर हॉलला बाबासाहेब आंबेडकरांनी एक सभा घेतलेली होती. त्या सभेमध्ये कोण होतं तर ज्या नाकारलेल्या महिला आहेत, ज्याला देवदासी आहे, ज्या मुरुळे आहेत, ज्या समाजापासून ह्या वेगळे आहेत, अशा महिलांची त्यांनी सेपरेट अशी त्या दामोदर हॉलला परिषद घेतली. आणि त्यांना सांगितलं की हे तुम्ही सोडून द्या, ह्या सगळं सोडून द्या. किंवा नागपूरला जी महिलांची परिषद घेतली तिथे त्यांनी सांगितलं की तुम्ही हे सोन्याचे दागिने घाला, हे कतलाचे दागिने घालू नका. इथं ज्या उच्चवर्णीयाच्या स्त्रिया ज्याप्रमाणे साड्या घालतात त्याचप्रमाणे तुम्ही साड्या घाला. ही अशा छोट्या छोट्या गोष्टीपासूनच बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा सर्व समाजाला उभं करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणूनच तो माणूस असा एक महान आहे, मोठा आहे. आणि आपणच नाही तर संपूर्ण या देशासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी हे केलं असेल. जसं मी तुम्हाला सांगितलं की या देशाची आर्थिक धोरण असेल, या देशातलं पाण्याचं धोरण असेल, आजही ते पाणी तो भाकरा नांगल असेल किंवा बाकीची जे धरणं असेल याविषयी काम केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मोठमोठ्या नद्यांमधून जे पाणी जे आहे हे जे समुद्राला जाऊन मिळतं तर त्याचं डायव्हर्जन आपण करायला पाहिजे आणि त्या पाण्याचा आपण उपयोग करून घ्यायला पाहिजे. तर अशाही गोष्टी केल्या. कामगारांच्या विषयी असलेलं धोरण असेल, बरोबर महिलांना जो काही आज 3 महिने किंवा आता 6 महिन्याची सुद्धा रजा मिळण्याचा जो भाग आहे हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. तर असं म्हणताय किंवा बाकीचे जे काही समाज आहेत त्या समाजासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर घटनेमध्ये तरतूद किंवा ज्या काही चळवळी आहेत त्याच्यामध्ये केला. मग ते 340वा कलम असेल, ज्या 340व्या कलमामध्ये त्या ओबीसीला रिझर्वेशन दिलेलं आहे. त्या ओबीसीच्या रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये कित्येक वर्ष हा संघर्ष होता आणि मंडल आयोगाने तो हक्क मिळालेला आहे. महिलांविषयीचं रिझर्वेशन असेल तर त्या आता कित्येक महिलांना आता त्याच्यामध्ये त्या निवडणुकीच्या माध्यमातून हे लढत आहेत, त्यांना जागा मिळत आहेत. या सर्व गोष्टी महिला असेल, ते मागासवर्गीय असतील किंवा या संपूर्ण देशाची जी काही बाकीची गोष्ट असेल, परराष्ट्र धोरण असेल, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस राजीनामा दिला त्यावेळेस आपल्याला एवढंच माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलासाठी राजीनामा दिला. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यात 3-4 असे मुद्दे लिहिले होते की ही जर ह्या गोष्टींमुळे मी राजीनामा देतो. त्या हिंदू कोड बिल होतोच, त्याबरोबरच या ओबीसीची जनगणनेच्या बाबतीमध्ये एक मुद्दा होता. आणि तिसरं म्हणजे या देशाचं परराष्ट्र जे धोरण आहे, नेहरूने चालवलेलं जे परराष्ट्र धोरण ज्याला की नॉन अलाइनमेंट म्हणतात किंवा असंलग्नीकरण म्हणतात, हे एक व्यवस्थित नाहीये, हे प्रॅक्टिकल नाहीये. हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या राजीनाम्यामध्ये लिहिलेलं होतं.
आणि म्हणूनच तुम्ही बघता की त्या काळामध्ये चीन भारतावर हल्ला केला, किंवा त्या चीन भारतावर हल्ला केल्याच्या नंतर ते परराष्ट्र धोरणाचे धज्जा उडाला, त्याचा ते अदान अलाइनमेंटचा धोरणाचा बरखास्त करा अशा रीतीचं हे झालं. तर अशा या सर्वच गोष्टीचा किंवा या हे जे काही इथं वेगवेगळे प्रिन्सिपल स्टेट होते मित्रांनो, इथं जवळपास 500 ते 600 असे प्रिन्सिपल स्टेट होते. त्या प्रिन्सिपल स्टेटला तुम्ही सेपरेट असा दर्जा देऊ नका. जसं की त्याच्यामध्ये निजामाचं राज्य आहे, जुनागड आहे, किंवा राजा हरिसिंगाचं राज्य आहे. ते 3 सोडून लोक असं म्हणतात की ते फक्त पटेलांनी हे प्रिन्सिपल स्टेट जे आहे, हे संस्थान जे आहेत यांचं खारिज केलं. नाही मित्रांनो, त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर त्या मंत्रिमंडळामध्ये होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सुचवलं की इथं पोलीस ऍक्शन तुम्ही करू नका, इथं पोलीस ऍक्शन करू नका. पोलीस ऍक्शन जर तुम्ही मिलिटरीची ऍक्शन करू नका. मिलिटरीची जर ऍक्शन केली तर हा प्रश्न युनो मध्ये जाईल आणि याला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त होईल. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पटेलला त्यांना सांगितलं की याला तुम्ही पोलीस ऍक्शन असं नाव द्या. आणि असं पोलीस ऍक्शन असं नाव देऊन हा जो हैदराबादच्या निजामाचा प्रश्न असेल किंवा राजा हरिसिंगाचा प्रश्न, तो विलिनीकरणाचा प्रश्न असेल, किंवा जुनागडचं हे 3 जे राज्य आहेत हे भारतामध्ये विलीन करण्यासाठी निवळ आणि निवळ हे जे मार्गदर्शन जे आहे त्या पटेलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये या देशाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये अर्थकारण असेल, समाजकारण असेल, कायद्याच्या बाबतीत असेल, या संपूर्ण गोष्टींमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा अथांग असा अभ्यास होता. आणि म्हणूनच आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महान होते, परंतु त्या प्रत्येक कलमवार त्याचा अभ्यास बाबासाहेब आंबेडकरांनी होती. जरी त्या मसुदा समितीमध्ये 7 लोक होते, पण त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. टाळ्यांचा कडकडाट हा व्हायलाच हवा. ठाणे जिल्हा सचिव अरविंद उबाळे सर, अरविंद उबाळे गुरुजी यांना देखील गुरुजी उल्हासनगर विभागीय शाखेचे अध्यक्ष खंडाबाई गुरुजींचं स्वागत करत आहे. अरुण शिरसाट गुरुजी हे त्यांचं स्वागत करतील. आजच्या कार्यक्रमात मोहन कांबळे गुरुजी हे त्यांचं स्वागत करतील. मोहन कांबळे गुरुजी कसबे सरांचं स्वागत करतील. त्यानंतर थोडक्यात स्वागत समारंभ हा संपलेला आहे, परंतु स्पर्धकांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे. आलेले उपस्थित पाहुणे मंडळी त्यांच्या हस्ते स्पर्धकांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे. सलग 18 तास अभ्यासिका मिशन या स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धकांनी सहभाग नोंदवला त्यांचे देखील या ठिकाणी स्वागत होणार आहे. त्यांना देखील उत्तेजन देण्यासाठी या ठिकाणी तृतीय क्रमांकापासून आपण जाणार आहोत. तृतीय क्रमांक आहे भूमी विजय गायकवाड. भूमी विजय गायकवाड तृतीय क्रमांक. चलो 18 तास अभ्यास. भूमी विजय गायकवाड तिला रोख रक्कम 250 रुपये आणि पुस्तक गांधी आणि आंबेडकर चळवळ. गांधी आणि आंबेडकर चळवळ रोख रक्कम रुपये. कायदा आणि फकीरा हे पुस्तक मी त्या ठिकाणी वाचलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देशासाठीचं योगदान हे मी त्या ठिकाणी अभ्यासलं. सलग 18 तास बसून अभ्यासाची सवय आपल्याला असते, पण 18 तास अभ्यास करू
असं मला वाटलं नव्हतं. मला वाटलं होतं की मी माझ्या परीने 1 ते 2 तास अभ्यास करेन, त्यानंतर अभिवादन करून मी निघून जाईल. परंतु मनात काही आलं, काही ठरवलं, काही कळलंच नाही. पण मी सलग 18 तास अभ्यास केला बसले. रात्री 1:30 वाजता इथून घरी गेले. सकाळी 7 वाजता अभ्यासाला बसले होते. अशा पद्धतीने मी सलग 18 तास अभ्यास केला आणि माझा भारतीय बोधना सभा आणि हिमज्योत मित्रमंडळ यांनी आज प्रथम क्रमांक म्हणून व संपूर्ण गायकवाडपाडा यांच्या वतीने कुमारी पूजा हिचं सहर्ष स्वागत होत आहे. त्यासाठी खरंच तिचं मनापासून कौतुक आणि आज तिला प्रथम क्रमांक आज दिला जात आहे. सर्व मंडळाकडून तिचं कौतुक होत आहे. त्यामुळे आपण विचार मंचाच्या मागच्या दिशेने जायचं आहे आणि त्यानंतरच जे काही स्पर्धा झालेल्या आहेत, ज्या काही स्पर्धा होत्या DRS आयोजित, त्यांचं देखील बक्षीस वितरण होणार आहे. जेवण झाल्यानंतर या ठिकाणी भोजनदानानंतर बक्षीस वितरित होणार आहे. तर विद्यार्थ्यांनी कुठेही जाऊ नये अशी मी विनंती करते. भीमराज की बेटी मैं तो उम्र में बाली भोली भाली, उम्र में बाली भोली भाली शील की झोली हूँ, उम्र में बाली भोली भाली शील की झोली हूँ। आज भीमराज की आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। उम्र में बाली भोली भाली शील की झोली हूँ, उम्र में बाली भोली भाली शील की झोली हूँ। आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। इतनी भी छोटी हूँ मैं, गुणवान की बेटी हूँ मैं। इतनी भी छोटी हूँ मैं, गुणवान की बेटी हूँ मैं। प्रेम का रस बरसाऊं ऐसे प्रेम की बोली हूँ, प्रेम का रस बरसाऊं ऐसे प्रेम की बोली हूँ। आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। मैं हरदम हंसती रहूं, हर दिल में बसती रहूं। मैं हरदम हंसती रहूं, हर दिल में बसती रहूं। बुद्ध धम्म के गुलशन की मैं वो हरियाली हूँ, बुद्ध धम्म के गुलशन की मैं वो हरियाली हूँ। आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। या चल पलटी मार, हवा अपनी कल्टी मार, जयंती का दिन अपना धांदल पूरा अब की बार।
शोर पूरा ताकत से जोर जुबा पे नुस्त जय भीम और बज रहे हैं ढोल चमचम अशी तेज ज्ञानी बुद्धीचा तो तेजा चटणी भाकर खाऊन घडला भीमराव मायराचा किती कष्ट बघून तरी बी भिडला गुणाचा लय भिवा शाळेबाहेर शिकला तरी बी 32 डिग्र्या भारतातूनच नाही तर सारा विश्वातून हुशार हाय स्वतःसाठी घर नाही पण पुस्तकासाठी घर हाय दगड देव नाही आमचा पुस्तक मंदिर हाय त्या मंदिरातला देव आमचा भीमराव मास्टर हाय छक्काळातून दम घेऊन पुरा जबडा फाडून म्हणतो रक्त खतम झालं तरी हाडान करून लिहितो म्हणतो मेलो तरी चालतो पण कार्य तू हे सांगतो माय भीमराव आंबेडकर हे छाती ठोकून सांगतो एका भयान रातीला गोड सपन पडल मन त्यातच घडल तळागळाच्या मानसा तुला वरती काढल तुझं वजन वाढल भीम 100 नंबरी सोन महूच्या मातीचं भीम 100 नंबरी सोन महूच्या मातीचं 100 नंबरी सोन महूच्या मातीचं भीम 100 नंबरी सोन महूच्या मातीचं पुस्तकाईले उरून पुरला पुस्तकाईचा डॉक्टर द ग्रेटेस्ट इंडियन ठरला भीमराव आंबेडकर लंडन कोलंबिया तो सिद्धीवरती शिकला ब्रेड तुकडे खाऊन तो तरी बी नाही कसला पुस्तकासाठी रडला समाजासाठी झटला कायदे सोबती सोंगाड झोपले कायदा एकट्याने इथं लिहिला कसं 32 डिग्र्या पत्रकार मुख्य नायक अर्थशास्त्री इथला डबल डॉक्टरेट बॅरिस्टर तो नायक आमचा ज्ञान सुरुवात तत्वज्ञानी कायदे पंडित क्रांतिकारी शोभते भारतीय सच्चा माझ्या जातीचं थोर नशीब जातीचं माझ्या जातीचं थोर नशीब जातीचं भीम 100 नंबरी सोन महूच्या मातीचं भीम 100 नंबरी सोन महूच्या मातीचं फुले शाहू आंबेडकर विषयी आपला वेगळा क्रांती ज्योती शिक्षणाचा सुंदर आम्ही मुकला शिक्षणाचं दूध पिऊन आम्ही वागिण्यासारखं घुरतो हा भीमनगरचा पुट्टा तुम्हाला एकटा पूर्ण उरतो आणि माहित आहे तुले मग तुझ्या भाऊ किती बसतर शब्दानं खाऊन टाकतो मग रॅपनं करतो फ्रॅक्चर आणि मंत्राईनं नाही तुला काही द्यानं सोडून काढतो या जातीवादी शंभरले मी एकटाच पाहतो मेको मालूम का रे बंदे यहाँ पे जाती वाले फंदे पर अपन किसको गिनते हम तो राइट पटा से शिखते आज अगर इतना ताकत रखते सुनते नहीं ना भाई हम कट्टे सारे गावरानी फिर पीछे हटते नहीं हाँ आधे इधर नहीं और बाबू आधे उधर नहीं हम सब एक होने को बंदे टाइम लगता नहीं हम तो 18 पकड़ भीमनगर रखते जिगर डटके इधर जय भीम काळक पिढ्या पिढ्याचं दुःखानं नव्हतं एकल्या रातीचं जाती रोगाच्या साथीचं भीम 100 नंबरी सोन महूच्या मातीचं 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 100 नंबरी सोन महूच्या मातीचं भीम 100 नंबरी सोन महूच्या मातीचं ना
ज्याचा रुबाब राजेशाही सुटा बुटात रोजच राही, ज्याचा रुबाब राजेशाही सुटा बुटात रोजच राही. जगात गाजा बाजा, ज्याचा जगात गाजा बाजा, भीमराव एकच राजा.